करायचा स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आयुष्यात आनंदी राहायला शिकवणारे जे काही विचार असतात, बघा प्रत्यक्षपणे समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. आयुष्यात आनंदी केव्हा होऊ? बघा, जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते आणि उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल. म्हणून प्रत्यक्षात गरज आयुष्यामध्ये गरजेपुरतं जर आपण वापर केलं आणि लोकांनी आपल्याला गरजेपुरतं जर स्वीकारलं तर शेवटी आपली किंमत कमी आहे. म्हणून बघा भाग कसा दिलेला आहे. थंडीमध्ये सूर्याची वाट पाहिली जाते आणि उन्हाळ्यामध्ये तिरस्कार केला जातो की नाही. म्हणून माणूस जेव्हा गैरसमजातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सोयीनुसार स्वतःच तयार करतो तेव्हा नात्यांची दोर कमजोर होत जाते. बऱ्याचदा दिवा बघा तेलाच्या कमतरतेमुळे विझतो, पण आपण अनेकदा दोष वाऱ्यालाच देतो. दिव्यामध्ये तेल आहे की नाही आहे हे आपण पाहत नाही आहे, थोडंसंच असतं, परंतु आपण दोष कोणाला देतो? अरे खिडकीमधून हवा आली, फॅन्सची हवा लागली, म्हणजे प्रत्यक्षात त्या हवेला, त्या वाऱ्याला आपण दोष देत बसत असतो. म्हणून आयुष्यात आनंदी केव्हा होऊ? मनासारखं होईल तेव्हाच ना. प्रामाणिक माणूस म्हणजे ईश्वराने निर्माण केलेली उदात्त कलाकृती. अशा कलाकृती मोजक्याच असतात, कारण कोणत्याही प्रामाणिक माणसावर प्रामाणिकपणाबद्दल पश्चाताप करण्याची वेळ येत नाही, तर भविष्यकाळ आपलाच असतो. अप्रामाणिकपणामुळे तात्पुरता फायदा होतो, पण कायमचा तोटा होतो. आणि प्रामाणिकपणा रक्तात असावा लागतो. तो जर गमावला तर सर्व काही संपलेलं आहे. म्हणून प्रत्येकाशी प्रामाणिकपणाने आपण बोललो गेलो पाहिजे, प्रामाणिकपणाने जगता यायला पाहिजे. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःला कधीच संपत नाही. हीच नियती आहे ना. आता विचार करा, पावसाळ्याचे दिवस आहेत. काही जण बघा धबधब्यावर जात असतात, काही जण पाण्यामध्ये बघा भिजायला जात असतात, नदी नाले असतात बघा त्यामध्ये सुद्धा पोहायला जातात. परंतु जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, आता तो बुडतोय, आपल्याला समोर डोळ्याशी बघा, आपल्याला डोळ्यातून प्रत्यक्षपणे दिसतोय, परंतु आपण त्याच्या मदतीला जर गेलो नाही तर शेवटी आपण कमी पडलो की नाही? नक्कीच. परंतु दुसऱ्याला वाचवण्याकरिता प्रामाणिकप्रमाणे मेहनत कष्ट करत आहे तो स्वतःला कधीच संपत नाही. कारण प्रत्यक्षात अडीअडचणी येतच असतात, सुखदुःख येतच असतात, संकट आयुष्य येतच असतात. सर्वांवर मात करण्यासाठी जा सद्गुरूंशी शरण. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःचीच वाट केव्हा लागते हे कळतसुद्धा नाही आहे. आपण काय करतो? थांब, या माणसाला मी अद्दल शिकवणारच, या माणसाला मी धडा शिकवणारच, आपण या वृत्तीने चालत असतो. परंतु आपलीच केव्हा वाट लागून जाते तेव्हा कळत नाही आहे. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. म्हणून आपल्याला जो रस्ता मिळालेला आहे,
आपल्याला जो मार्ग प्राप्त झालेला आहे तो मार्ग आहे भक्ती मार्गाचा. म्हणून मार्ग सापडे सुगम, नलगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. म्हणून आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर भक्ती मार्ग असल्याशिवाय आनंदी राहू शकत नाही. कारण माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, बघा कुठलाही भेदभाव नाही आहे. बरोबर की नाही? प्रत्यक्षात मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म, तो मनुष्यच आहे ना. बरोबर की नाही? परंतु चांगले कर्म करता आले पाहिजे, चांगलं माणूस बनता यायला पाहिजे. कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो, धर्माचा नाही, जातीचा नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून कर्म उत्तमाची असली पाहिजे. कारण ज्याप्रमाणे आपण एखाद्याला मदत करतो किंवा एखादा व्यक्ती आपल्याला मदत करतो, तेव्हा जातपात धर्म बघून करत नाही, त्या प्रत्यक्षात माणुसकी म्हणून करता यायला हवं. स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते. आता विचार करा, स्वतःचा विचार केव्हा आपण करू? बघा, काही जण असतात त्यामधले सुद्धा आपण आहोतच. कारण दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा एक बोट त्यांच्याकडे असतं आणि 4 बोटंही आपल्याकडे असतात. आपण कोणाकोणाला मदत केली हे प्रत्यक्षपणे जाणलं पाहिजे. आपण स्वतःचा विचार करत असतो, स्वतःचा फायदा कसा होईल हे आपण पाहत असतो. बघा, एकाच बिल्डिंगमध्ये राहणारी लोक पण प्रत्यक्षात दुश्मन, स्वतःचाच विचार करत आहेत. पाऊस पडत आहेत, पावसाळ्यामध्ये बघा पाणी साचलेलं आहे. काही जण एकमेकांना मदत करण्यापेक्षा काही जण स्वतःचे ज्याप्रमाणे बघा सामान घेऊन निघून जाते, दुसऱ्यांना मदत करत नाही आहे. परंतु प्रत्यक्षात अशी वेळ येते, एखाद्या वेळी बघा प्रसंग त्यांनासुद्धा येतो, आपल्यालासुद्धा येतो. परंतु एकमेकांना जर मदत केली तर कुठलाही वेळ, कुठलंही संकट सांगून येत नाही ना. त्यासाठी आपल्याला तत्पर राहावं लागतं, सावध असावं लागतं. म्हणून त्यांनी मदत केली नाही म्हणून आपण त्यांना मदत करायची नाही का? नक्की करायची. म्हणून प्रत्यक्षात जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते. माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली. काका, मामा, भाऊ, दादा अशी बरीच नाती त्याच्याजवळ असतानाही एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे मैत्रीचं नातं. जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं. कसलीही अपेक्षा नसताना मैत्री जीवाभावाची असते. बघा, एखादं संकट ओढवलं, एखादं प्रसंग ओढवलं, रक्ताच्या नातीपेक्षा नातेवाईकांना फोन करून बोलावण्यापेक्षा बघा आपण जेव्हा फोन लावतो त्यावेळी प्रत्यक्ष त्यांच्या अगोदर आपले मित्र आपल्याला त्या संकटांना सामोरं जातात की नाही, त्यावेळी प्रत्यक्षपणे मित्र धावून येतात. म्हणून रक्ताची बरी नाती कशी निर्माण करून दिलेली आहे. परंतु काही नाती आपण जपली पाहिजेत ना. म्हणून ज्याप्रमाणे ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते. इतरांना तुम्ही फक्त नशीबवान माणूस वाटत असता. एखाद्याने गाडी घेतली, आपल्याला काय वाटतं, अरे वडिलांची पुण्याई असेल, त्यांच्याकडे प्रॉपर्टी असेल, पण त्याच वडिलांनी संपूर्णपणे किती मेहनत घेतलेली आहे, किती प्रत्यक्षपणे कष्ट केलेले आहेत ते दिसत नाही ना. म्हणून प्रत्यक्ष भाग दिलेला आहे. पाण्यात आणि प्रेमात माणसाने नेहमीच पडावं, पण एक गुपित मात्र आपण लक्षात घ्यावं, इतकं खोल जाऊ नये की वर येणं कठीण होईल. इतकंही वरही राहू नये, मजा घेणं अवश्य होईल.
म्हणून प्रत्यक्ष पाण्याच्या आणि प्रेमाच्या बाबतीत समतोल राखला तर सारं काही छान असतं. पाणी आणि प्रेम हे मनातलं पिंपळपान असतं. म्हणून प्रत्यक्षपणे प्रेमाला किंमत केव्हा प्राप्त होते? जेव्हा समतोल असेल तेव्हाच ना. ज्यावेळी अंदाज येतो त्यावेळी समजायचं उत्तमाचं आपण आहोत. म्हणून भाग दिलेला आहे. माणसाला प खूप प्रिय आहे. म्हणजे काय? आपण जीवनभर धावत असतो. जे मिळतं ते बघा प्रत्यक्षपणे प हा शब्द आहे ना, प शब्द खूप महत्त्वाचा आहे. प पतीचा, पत्नीचा आहे. पुत्र, पुत्री, परिवार, प्रेम, पैसा, पद, प्रतिष्ठा, प्रशंसा, प्यार, पार्टी, परीक्षा, पब्लिसिटी. बघा प्रत्यक्षपणे प या अक्षरावरून किती प्रकारचे शब्द आपल्याला पाहायला मिळाले आणि आपण त्यांच्याच मागे धावत असतो. बरोबर की नाही? पती, पत्नी, पुत्र, पुत्री, परिवार, प्रेम, पैसा, पद, प्रतिष्ठा, प्रशंसा, प्यार, पार्टी, परीक्षा आणि पब्लिसिटी या शब्दांच्या मागे आपण धावत असतो. पण प मागे लपून किंवा प मागे लागून आपण प पासून पाप करत आहोत एवढं मात्र नक्की. म्हणून आपल्याला पाप करण्यापेक्षा पुण्य उत्तमाचं आपल्याकडून कसं होईल हे पाहता आलं पाहिजे. कारण मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचेची. म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे. आयुष्यात आनंदी राहायला जे शिकवणारे बघा प्रत्यक्षपणे विचार आहेत, ते विचार संपूर्णपणे अंमलात आणले पाहिजे. नुसतं आपण शिकतोय परंतु त्या शिकण्याला अर्थ नाही आहे ना. नली फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. जे आपल्याला आपण जे शब्द ऐकतो, जे आपल्याला शिकवणारे आहेत त्यांचे शब्द आपण ऐकून घेतो, त्यातूनच आपल्याला काय प्राप्त होतं तर ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य. म्हणून प्रत्यक्षात ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर उभा राहून आपल्याला प्रत्यक्षपणे आयुष्य सार्थकी लावायचं आहे. म्हणून आयुष्य हीची रत्नपेटी, माझी भजन रत्नटी, ईश्वरे अर्पुन या लुटी, आनंदाची करावी. जय जय रघुवीर समर्थ.